अँगल्स असतात. ओके, आणि या अँगल्ससाठी ओके मग आपल्याला टेबल हवा असतो. टेबल मीन्स 0, 30, 45, 60, 90चा टेबल घेतला की नाही आपण सकाळी, आय थिंक असावा इथे. हा टेबल घेतला ना, हा टेबल आपल्याला त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, सो अलाइड अँगल म्हणजे काय किंवा त्याचे डेफिनेशन काय हे आपण आज इथून स्टार्ट करणार आहोत. ओके, मग अलाइड अँगल म्हणजे काय, 90च्या मल्टिपल मधले प्लस स्टँडर्ड अँगल मीन्स अँगल ऑफ द फॉर्म अलाइड अँगल्स means angle of the form n pi by 2 plus or minus theta. Okay, n means any number, pi by 2 means 90 degree, and plus or minus theta. Values of theta are 30, maybe 45 and 60. Okay, या तीनच येऊ शकतात थीटाच्या व्हॅल्यू, थीटा 30, 45, 60. तर तुमच्या लर्निंग मॅन्युअल मध्ये खूप जास्त कंडिशन्स दिलेल्या आहेत, पण साधी सरळ एकच कंडिशन लक्षात ठेवायची. एकच म्हणजे दोन कंडिशन्स आहेत, त्या दोनच कंडिशन लक्षात ठेवायचे. त्यांनी भरपूर फॉर्म्युले दिले आहेत, भरपूर काही काही थिंग्स दिल्या आहेत, पण आपल्या ह्या बेसिक फॉर्म्युलावरून मी जे सांगणार आहे आता त्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट हे करू शकता, त्या व्हॅल्यूज फाइंड करू शकतात. ओके, देर आर टू केसेस. केस 1, if the angle n pi by 2 plus or minus theta is given and n is even number. इव्हन नंबर म्हणजे तर माहिती आपल्याला. ओके, काय करायचे, कंपल्सरी दिलेला अँगल 90च्या मल्टिपल मध्ये लिहायचा. ओके, मग हे कसं लिहायचं ते मी सांगते नंतर. आधी आपण ही कंडिशन बघूया. इफ n pi by 2 plus or minus theta and n is even number, then we have to find the sin. आवाज ब्रेक होतोय. मॅम आवाज येत नाहीये तुमचा. साइन रेशो रिमेन्स सेम म्हणजे साइन रिमेन्स साइन, कॉस रिमेन्स कॉस, टॅन रिमेन्स टॅन, म्हणजे जे आहे तेच रेशो राहतात. ओके, आणि सेकंड कंडिशन इज, ही मेन कंडिशन आहे आणि ती सेमच आहे. द साइन प्लस और मायनस इज अकॉर्डिंग टू द quadrant, according to the quadrant in which
अँगल म्हणजे जो दिलेला अँगल असतो की ना आपला, इन विच अँगल लाईज. तर इथं हे थोडक्यात मी असं सांगते, ह्याचा मिनिंग असा आहे ASTC. ओके, याच्यानुसार याला साईन्स द्यायचे असतात, प्लस किंवा मायनस. ओके, आधी आपण केस हे करूयात, नंतर एक्झाम्पल बघू. ओके, आणि केस 2 असते, इफ we have given angle n pi by 2 plus or minus theta where n is odd number 1 3 5 असा नंबर असेल तर फर्स्ट कंडिशन चेंज होते, रेशो इवन असेल तर सेम राहतो आणि ऑड असेल तर रेशो चेंजेस. ओके, तर चेंज होतो म्हणजेच काय होतो, साईनचा कॉस, कॉसचं साईन. ओके, सिमिलरली टॅन, टॅनचा कॉट आणि कॉट असेल तर त्याचा टॅन, किंवा सेक असेल तर कोसेक आणि कोसेक असेल तर सेक. ओके, हे रेशो चेंज होतात. तर इथं कन्फ्युजन होतं म्हणून मी जनरली इव्हन नंबरच्या मल्टिपलमध्येच लिहायला शिकवते, म्हणजे चुकायला नको, तुमच्या सिली मिस्टेक्स व्हायला नको. ओके, आणि सेकंड कंडिशन इज सेम, the sign plus or minus is according to the quadrant, is according to the quadrant in which angle lies, according to the quadrant in which angle lies. Okay, so angle lies साठी we can use this ASTC 0 90 180 270 360. Okay, now first take the screenshot of this, then we will take the examples. After the examples you can simplify all the things. Last page. Okay, now we will start the examples. Okay, so first there are two conditions, even number and odd numbers. Even असेल तर रेशो रिमेन सेम, तर आपण इव्हन नंबरने जाणार आहोत. ओके, सो फर्स्ट मग तुम्हाला क्वेश्चन कसा विचारतात, फाइंड साइन 210 डिग्री. ओके, मग आतापर्यंत तुम्ही 0 30 45 60 90 इथपर्यंतच केलं. ओके, नाव वी हॅव टू फाइंड साइन 210 डिग्री. ओके, लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थित, साइन 210 फाइंड करायचं. तर फर्स्ट आता हे आधी काढून घ्यायचं. ओके, स्टार्ट कुठून होतो, 0 90 180 आणि 270, इथे स्टॉप करायचं. आपल्याला कुठेपर्यंत जायचंय, 210 पर्यंत. ओके, सो 210 कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे, या थर्ड क्वाड्रंट मध्ये. ओके, 210 हा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये. ओके, आफ्टर दॅट आपल्याला मग याचं ऍडिशन
ओके, कोणतरी रिमूव्ह करते अरे मीटिंग मधून, मला काय कळत नाही. ठीक आहे चला जी, हो हो ऑफ आहे. 0, 90, 180, 270. ओके, मग 210 पाहिजे आपल्याला, 210, मग तिथपर्यंत अँगल लिहित जायचे. ओके, आफ्टर दॅट आता लिहिताना दोन ऑप्शन्स आहेत, 270 मायनस 60 पण लिहिला तरी चालतो, बरोबर. म्हणजे हे जे स्टँडर्ड अँगल येतात की नाही इथं, याच्या ऍडिशन मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचे आपल्याला अँगल्स. ओके, मग इथं दोन ऑप्शन आहेत आपल्याला, 270 मायनस 60 पण लिहू शकतो आपण, किंवा 180 प्लस 30 पण लिहू शकतो. ओके, तर जनरली काय करायचं, ही आडवी लाईन दिसते की नाही, या अँगलच्या ऍडिशन मल्टिप्लिकेशन, ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये लिहायचं. जी आडवी लाईनला जो अँगल येईल ना तो म्हणजे इव्हन नंबर येतो. तो कसा येतो बघा आता, साइन 180 90च्या मल्टिपल मध्ये लिहायचं, म्हणजे 2 इंटू 90 प्लस 30. ओके, त्याच्यानंतर आता इथं ही आपली कंडिशन आहे, ASTC. ओके, मग आपला अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये आलाय, थर्ड. मग थर्ड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं, टॅन आणि कॉट. मग आपला रेशो काय दिला त्यांनी, साइन, म्हणजे त्याचा आन्सर काय येणार आहे, मायनस. का मायनस आलं कळालं, कारण अँगल, थांबा एक मिनिट, अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट. ओके, आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात. मग आपला रेशो काय दिलता, साइन, म्हणून तो काय दिला, मायनस. ओके, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर इथं हा 2 इव्हन नंबर घेतला की नाही आपण, मग इव्हन नंबर घेतला तर साइनचा साइनच राहतं, म्हणून मी सांगितलं की इव्हन नंबर घ्यायचा. ओके, 2 इज इव्हन, देअरफॉर रेशो सेम. ओके, परत एकदा हे करते मी, बरं थांबा, एक आधी परत एकदा रिपीट करते. साइन 210 दिलं होतं. ओके, मग 210 कुठल्या क्वाड्रंट मध्ये असतो हे शोधायचं. मग ते कसं शोधायचं, डायग्राम ड्रॉ करायची, 0, 90, 180, 270. मग आपल्याला 210 पाहिजे होता, म्हणून आपण 270 पर्यंत घेतला. त्याच्यानंतर रेड लाईन दाखवली आडवी, 0, 180च्या तिथं डार्क. ओके, मग त्या लाईनच्या ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये अँगल लिहायचा नेहमी, लक्षात ठेवायचं, म्हणजे चुकणार नाही तुमचं. ओके, मग त्या अँगलच्या याच्यात लिहायची तर कशी लिहिली आपण, 180 स्टँडर्ड अँगल आहे, आणि 210 होण्यासाठी त्याच्यात किती ऍड करायला लागेल, 30. मग 180 प्लस 30. ओके, हे तर कळालं. त्याच्यानंतर खालच्या स्टेपला येऊ आपण. मग साइन, आणि जो पहिला अँगल घेतलेला असतो की नाही आपण, 180, 270, काय असेल तो असेल, त्याला काय करायचं, 90च्या मल्टिपल मध्ये लिहायचं. 90चं मल्टिपल म्हणजे 180 कॅन बी रिटन ॲज 2 इंटू 90. ओके, मग 2 इंटू 90 प्लस 30, तो 30 तर आहे असा लिहिला. ओके, आफ्टर दॅट 2 इव्हन नंबर आहे, तो नेहमी इव्हन मध्ये आणायचा, आणि कसं आणायचं ते मी सांगितलं. 2 इव्हन नंबर आहे, इव्हन नंबर असेल तर रेशो रिमेन सेम, म्हणजे साइनचा साइनच घेतलं. ओके, त्याच्यानंतर इथं बाहेरच्या साईडला आपण प्लस मायनस लिहायचं असतं हे. ओके, मग हे प्लस मायनस कशावरून लिहायचं, तर ही कंडिशन आहे ना आपली ASTC ची. मग क्वाड्रंट बघायचा, कितव्या क्वाड्रंट मध्ये अँगल येतो, थर्ड. मग थर्ड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतो, टॅन आणि कॉट, पण आपला दिलेला रेशो काय आहे, साइन, मग तो काय येतो, निगेटिव्ह. ओके, त्याच्यानंतर हा जो अँगल असतो की नाही प्लस मायनस सहित इलिमिनेट होतो. ओके, इलिमिनेट दिस अँगल, म्हणजे 180, 270 काय असेल तो असेल, तो पूर्ण इलिमिनेट होतो. रिमेनिंग इज साइन 30. ओके, मग साइन 30 ची व्हॅल्यू मग आपल्याला माहिती आहे आपल्या टेबल वरून, हे बघा इथं आहे, साइन 30 दॅट इज 1/2. साइन 30 इज 1/2, म्हणजे आपण किती मोठ्या अँगलची व्हॅल्यू फाइंड केली, साइन 210. ओके, मग आणखीन एखाद दुसरे एक्झाम भरपूर घेऊया, ते पूर्ण लेक्चर याच्यावरतीच घेऊ, म्हणजे काय. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट, तुला लिहायचंय. आणखीन घेऊयात, म्हणजे लक्षात येते.
ओके, नेक्स्ट पेज. कॉस 330. ओके, बघा परत एकदा व्यवस्थित लक्ष द्या. क्वाड्रंट ड्रॉ करून घ्यायचा. ओके, कुठून स्टार्ट करायचं? 0, 90, 180, 270. पण आपला अँगल काय आहे? 330, म्हणजे 360. आपल्याला कुठेपर्यंत घ्यायला लागला? 360. म्हणजे आपला अँगल इथून स्टार्ट झाला आणि कुठे आला? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. ओके, मग फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं ते बघूयात. ऑल स्टुडंट टेक्स कॉपी. म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं? कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात. ओके, त्याच्यानंतर हा अँगल आपल्याला या दोन्हीच्या या साईडला जो अँगल येतो त्याच्या ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये लिहायचा. म्हणजे आपण कॉस 330 कॅन बी रिटन ॲज 270 प्लस 60 और 360 मायनस 30. जो तिथं अँगल दिसतोय की नाही रेड लाईनच्या तिथं 270 आणि 360च्या मध्ये येतो ना 330, तर 360 मायनस 30 घ्यायचं. ती रेड लाईन आडव्या लाईनला जे अँगल येतो त्याच्या ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये लिहायचं. म्हणजे कसा? 360 मायनस 30. ओके, हे लिहायचं तर कळलं सर्वांना. मग त्याच्यानंतर हा जो अँगल असतो की नाही पहिला, हा आपण 90च्या मल्टिपल मध्ये लिहायचा. मग कॉस 4 इंटू 90 मायनस 30. ओके, लिहिला. त्याच्यानंतर हा नंबर कसा आहे? इव्हन. हा नेहमी इव्हन येईल याची काळजी घ्यायची. ती काळजी घेण्यासाठी काय करायचं? ती डार्क रेड लाईन दिसते की नाही, तिथं जो अँगल येतो, म्हणजे आता फोर्थ क्वाड्रंट आहे समजा, तर दोन अँगलचे ऑप्शन होते आपल्याला, 270 आणि 360. तर 360 चूज करायचं. ओके, त्याच्यानंतर 4 इज इव्हन, म्हणजेच काय? रेशो रिमेन सेम. रेशो म्हणजे साइन, कॉस, टॅन, कॉट जे काही असेल. ओके, म्हणजेच कॉसचा कॉस. ओके, त्याच्यानंतर हा अँगल इलिमिनेट होतो. मग राहतं काय? कॉस 30 डिग्री. ओके, आता आणखीन एकच गोष्ट राहिली फक्त, प्लस साइन द्यायचे की मायनस. ओके, मग ते कशावरून ठरवायचं? आता आपला अँगल दिलेला अँगल कुठला होता? 330. ओके, तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये होता? लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. बरोबर. मग फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं? कॉस अँड सेक. ओके, मग आपला दिलेला रेशो कॉसच आहे, म्हणजे तो काय येणार? पॉझिटिव्ह. ओके, पॉझिटिव्ह कुठून घेतला आपण? फोर्थ क्वाड्रंट वरून. कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहे म्हणून इथं प्लस साइन दिलं. ओके, प्लस कॉस 30 ची व्हॅल्यू काय असते? इथंच टेबल आहे आपल्याकडे, त्याच्यात बघू शकता, किंवा पाठ असेल तर वेल अँड गुड. कॉस 30 इज √3/2. √3/2. मग फायनल एक्झाम मध्ये तुम्हाला असा क्वेश्चन देतात, फाइंड कॉस 330 डिग्री विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर. ओके, मग त्याच्यात सिली मिस्टेक्स त्या इव्हन ऑड वरून होतात, म्हणून मी जनरली इव्हन नंबर वरून लिहायला सांगते. त्याच्यामुळे सिली मिस्टेक होणार नाहीत. फक्त प्लस मायनस साइन द्यायचं, तेवढं फक्त लक्ष देऊन करा. नाव टेक द स्क्रीनशॉट. ओके, लिहिलं का ग? मॅम. बोला. नेक्स्ट थोडस पुढे जाऊयात आता. साइन -765. तर आता एवढा मोठा आल्यावर काय करायचं? तर कसं लक्षात ठेवायचं बघा. तर 0 पहिले एक लिहून घ्यायचं, 0, 90, 180, 270. आणि मग काय करायचं? ही साईड आहे की नाही पुढची, 0च्या पुढची,
इथं काय येतो 360 आणि तो डबल मल्टिपल होत जातो. ओके, म्हणजे बघा आता, म्हणजे सोपं जातं. 0 नंतर 360च्या डबल 720. ओके, 720 पर्यंत पास होईल ना आपल्याला. 720च्या पुढं किती येईल? 720 प्लस 90 सांगा. 45. 720 720 प्लस 90 पुढचं विचारतीये रे मी. 810. 810. हा 810 म्हणजे हे असं फिरून 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 कुठं जाणार आहे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. ओके, कळालं? अँगल कुठं आला? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. ओके, त्याच्यानंतर ही लाईन डार्क करून घ्यायची. का? कारण याच्या मल्टिपल मध्ये लिहायचे. मग आता दोन ऑप्शन आहेत आपल्याला, 720 आणि 810. या दोन्हींच्या ऍडिशन मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू शकतो. ओके, मग आपण काय करायचं? जनरली आडवी लाईन ड्रॉ केली आहे मी, म्हणजे 720 प्लस किंवा मायनस लिहायचं. मग 720 प्लस घ्यायला लागेल, पण त्याआधी एक करायला लागेल आपल्याला, साइन ऑफ मायनस थिटा. सकाळी घेतलं की नाही निगेटिव्ह अँगल, साइन असेल तर त्याचा मायनस साइन बाहेर येतो. ओके, कॉस आणि सेकचं फक्त निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होतं. म्हणजे इथं काय येईल? मायनस बाहेर साइन 765. ओके, हे तयार केलं. हा मायनस बाहेरच ठेवायचा, याला काही सध्या हात लावायचा नाही. ओके, हे मायनस बाहेरच ठेवू आणि आपण आता आतमध्ये सॉल्व्ह करू. ओके, ब्रॅकेटमध्ये आता साइन 765 कसा लिहिता येईल मल्टिपल मध्ये? कोण सांगेल? 720 plus 45. गुड, 720 प्लस 45. आता 90च्या मल्टिपल मध्ये लिहायला गोंधळ होईल की नाही? तर सरळ काय करायचं? 720 ला 9 ने डिव्हाइड करायचं. किती येईल? 8. म्हणजे 8 इंटू 90 प्लस 45. म्हणजे हा थिटा बदलला का? हा काहीच नाही, 30 45 60 एवढाच येतो. ओके, मग त्याच्यानंतर हे झालं लिहिलं आपण. त्याच्यानंतर हा नंबर घेतला 8. 8 कसा आहे? इव्हन. इव्हन असेल तर रेशो सेम. मी इव्हनच घेतेय, त्याच्यामुळे हे नाही लिहिलं. तुम्ही डायरेक्ट एक्झाम मध्ये केलं तरी चालेल. हा मायनस बाहेर राहू दे आपला. ओके, रेशो रिमेन सेम म्हणजे साइनचं साइनच राहणार आहे. ओके, त्याच्यानंतर हा प्लस मायनस आणि 90 इंटू काय असेल ते सगळं इलिमिनेट होणार. काय राहणार? फक्त 45. म्हणजे नेहमी शेवटी अँगल कुठले शिल्लक राहणार? 30 45 60 एवढेच, तीनच, 90 सुद्धा नाही येत. ओके, त्याच्यानंतर आता याला आपल्याला साइन द्यायचे, प्लस की मायनस. तर हा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये आलाय? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. मग अँगल नाही, अँगल लिहिण्यापेक्षा आपण असं लिहू, नंबर लिहू, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 765 लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. ओके, आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय असते कंडिशन? ऑल स्टुडंट्स ना, म्हणजे ऑल रेशो पॉझिटिव्ह. मग इथं तर साइन आहे, म्हणजे ते काय येणार? पॉझिटिव्ह. कळालं? हे मायनस साइन कशाचं होतं? हे वरून आलेलं आहे, बरोबर. मग मायनस प्लस मायनस साइन 45. साइन 45 काय असतो? सांगा कोणीतरी आता. 1/√2. मायनस, हा मायनस साइन बाहेरचा तसाच आहे, आणि 1/√2. ओके, मग आता हे हळूहळू असं. मग याच्यात काय विचारतात 4 मार्क्स ना? दोन असे वेगवेगळे रेशो, त्याची ऍडिशन सबस्ट्रॅक्शन विचारतात. नाउ टेक द स्क्रीनशॉट, देन वी विल सॉल्व नेक्स्ट एक्झाम्पल. आपले मग पुढचे एक्झाम्पल्स घेऊयात आपण. ओके, नेक्स्ट आणखीन एक घेऊया, त्याच्यात एखादं वेगळं अजून स्क्वेअरचं वगैरे. आता असं एक
स्क्वेअर 135. तर 135 कुठे येईल आधी तो चेक करा. 0, 90, 180 म्हणजे कुठेपर्यंत येणार आहे 135 135 सेकंड क्वाड्रंट. ओके, मग हे लिहून घ्या आधी. सेक स्क्वेअर 135 तर आडव्या लाईनच्या याच्यात लिहितो ना आपण, मग कसा लिहिता येईल सांगा. शेवटी 5 आलं ना +45 किंवा -45 असतो, असं लक्षात ठेवायचं. बोला की, दिसतंय ना समोर तुम्हाला. 180 प्लस लिहायचं की मायनस लिहायचं. मायनस. मायनस. 180 -45. ओके, त्याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे, हा 180 90च्या मल्टिपल मध्ये लिहायचा. तो कसा, 2 × 90 - 45 इथपर्यंत केला आपण. त्याच्यानंतर हा 2 म्हणजे इवन, 2 इवन असेल तर रेशो सेम, म्हणजेच काय, सेकचं सेकच राहणार आहे. ओके, त्याच्यानंतर हा सगळा अँगल काय होत असतो, इलिमिनेट, डिलीट. मग काय राहिलं फक्त 45. इथे स्क्वेअर पण आहे ना. त्याच्यानंतर आता याला आपल्याला प्लस किंवा मायनस साइन द्यायचे. ओके, मग आपल्या हे लिहून घेऊ, ASTC आपला दुसरा क्वाड्रंट आहे. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये 135 लाईज इन सेकंड क्वाड्रंट, बरोबर. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं, साइन आणि सेक. साइन आणि कोसेक. साइन अँड कोसेक पॉझिटिव्ह. ते पाठ करा, त्याच्यासाठी काल आयडिया सांगितली, सकाळीच झाले की. आणि ओके, मग आपल्याला साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहे, पण आपला काय आहे सेक, म्हणून याला काय साइन येईल आता मायनस. कळालं. मग मायनस इंटू सेक 45. मग सेक 45 ची व्हॅल्यू आपण इथल्या टेबलमध्ये बघू शकतो. सेक 45 किती आहे, √2. √2 स्क्वेअर. सेक 45 चा स्क्वेअर आहे ना, मग √2 चा स्क्वेअर. हे मायनस आहे असं, आणि √2 चा स्क्वेअर 2. हा मायनस बाहेरचा आहे, त्याचं हे नाही घ्यायचं ऍडिशन. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट. आपण थोडेसे मोठे एक्झाम्पल घेऊ, म्हणजे 2 2 4 4 रेशो विचारलेले असतात तसं. फक्त तुम्ही लक्ष द्या, बाकी काही नाही. हे इथले सोडून दिलेले तर आहेतच, आपण एक्सरसाइज मधले घेऊ. हे किती पण देऊ देत, आपण एक एक करूनच सॉल्व्ह करायचे असते. तर cos 570 इंटू साइन 510 प्लस साइन -330 इंटू कॉस -390 इज इक्वल टू 0. हे एक्झाम्पल ना प्रूव्ह दॅट साठी विचारायचे. प्रूव्ह दॅट म्हणजे LHS इज इक्वल टू RHS. मग याची एक एक व्हॅल्यू फाइंड करूयात, आणि नंतर काय करायचे, LHS मध्ये पुट करायचे. तर पहिली व्हॅल्यू काय आपली, कॉस 570. ओके, मग लगेच आधी कुठे जायचं, अँगल लाईज बघायला. ओके, 0, 90, 180, 270, 360. आता इथं मात्र थोडस तुम्हाला कष्ट घ्यायला लागेल. 450 आणि 540. 540 प्लस 90 630. म्हणजे आपला अँगल 570 डिग्री कुठे येईल, थर्ड क्वाड्रंट मध्ये, बरोबर. 540 आणि 630च्या मध्ये. ओके, मग त्याच्यानंतर थर्ड क्वाड्रंट आहे, आपण ASTC पण हातासारखं लिहून ठेवू, ASTC. ओके, मग आता एक एक सॉल्व्ह करू. आधी कॉस, आता 570 ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये लिहायचं आहे याच्यावरून. मग आपल्याला 2 ऑप्शन आहेत, 630 मायनस किंवा 540 प्लस. पण आपल्याला काय
इझी पडतं. ज्या रेड लाईनने दाखवलेला त्या साईडला जो अँगल येईल तो. मग त्या साईडला कुठला अँगल आलाय 540, 540. 540 प्लस 30. ओके, लिहिला. त्याच्यानंतर कॉस हा 540 आहे, 540 तो 90च्या मल्टिपल मध्ये लिहायचा. मग 540 ला 90 ने डिव्हाइड केलं तर किती, कसं लिहिता येईल 540? 90च्या मल्टिपल मध्ये कसं लिहायचं 540? 90 मल्टिप्लाय बाय हा, 90 मल्टिप्लाय बाय 6. 90चा, हा 6 इंटू 90. मग हे काय म्हणते मी, हा नंबर काढण्यासाठी या 540 ला 90 ने डिव्हाइड करा, म्हणजे तो नंबर येईल, तुम्हाला मिळेल. नसेल तर पाढेपाठ करा. ओके, प्लस 30 डिग्री लिहिला. त्याच्यानंतर आता आपण हे इव्हन मध्येच लिहितोय, म्हणजे आपला रेशो सेमच राहतो, कॉसचं कॉसच. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप इज इलिमिनेट दिस अँगल अँड प्लस मायनस साइन. ते सगळं इलिमिनेट करून टाकलं, रिमेनिंग इज 30. ओके, इथं नेहमी 30, 45, 60 राहतो. त्याच्यानंतर आता द्यायचे आपल्याला साइन, प्लस किंवा मायनस. तर आपला जो अँगल दिलेला आहे 570 लाईज इन विच क्वाड्रंट? थर्ड. ओके, तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये येतोय की नाही, हे ॲरो दाखवलाय बघा मी. ओके, मग इथं काय पॉझिटिव्ह असतं, फक्त टॅन अँड कॉट पॉझिटिव्ह, म्हणजे रिमेनिंग रेशो कसे असणार आहेत, निगेटिव्ह. मग टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहे, पण आपल्याला दिलेला काय आहे, कॉस, म्हणून याला काय साईन येणार, मायनस. ओके, मायनस कॉस 30, मायनस आहे असा, आणि कॉस 30 ची व्हॅल्यू √3/2. √3/2. √3/2. तर आपल्याला पहिली व्हॅल्यू मिळाली आता कॉस 570. त्याच्यानंतर पुढची आहे साइन 510. नेक्स्ट पेजला जाऊ. साइन 510. ओके, मग आत्तासारखं आधी हे ड्रॉ करून घ्यायचं. 0, 90, 180, 270, 360, त्याच्यानंतर 450 आणि 540. ओके, पण आता आपल्याला कुठला अँगल घ्यायचा आहे, 510, म्हणजे 540 पर्यंतच. ओके ओके, म्हणजे आपला अँगल सेकंड क्वाड्रंट मध्ये येईल. 510 बघा ना कुठे येतं, 450 ते 540 मध्ये, 450 to 540 मध्ये. ओके, सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो. आता तो प्लस मायनस मध्ये लिहायचा आहे, तर कसा लिहिणार बरं, 540 मायनस 30. 540 मायनस 30. आता त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असते, अनुज, अथर्व सांगा. अथर्व खंडाळे आहे 19 का? डिवाइड बाय नाही, इंटू मल्टिप्लाय मध्ये लिहायचं ना. 19 6 मल्टिप्लाय into बाय 6. 90. 6 इंटू 90 ना, मायनस 30. 90 इंटू 6 लिहा किंवा 6 इंटू 90, पण तो नंबर इव्हन असला पाहिजे हा. ओके, त्याच्यानंतर हा साईनला साईन राहतो, हा अँगल इलिमिनेट होतो, मग काय राहतं, फक्त 30. आता आपल्याला याला प्लस मायनस साईन द्यायचे, तर ASTC. तर आपला अँगल 510 कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला, लाईज इन सेकंड क्वाड्रंट. हे तर माहिती आहे ना तुम्हाला, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ओके, लाईज इन सेकंड क्वाड्रंट. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं, साइन आणि कोसेक. कोसेक. ओके, पण आपल्याला दिलेला रेशो काय आहे, साईनच आहे ना, साईनच दिले ना आपल्याला, म्हणून त्याचं साईन काय येणार, प्लस. ओके, झालं. मग प्लस साइन 30, साइन 30 ची व्हॅल्यू 1/2. ओके, दोन अँगल फाइंड केले बघा मागच्या एक्झाम्पल मध्ये, मागच्या पेजवर. कॉस 570 फाइंड केला, साइन 510 फाइंड केला. आता हे दोन फाइंड करायचे, साइन मायनस 330 डिग्री, साइन मायनस 330 डिग्री. ओके, मग आत्ताच घेतलं होतं, तरी पण एकदा परत रिपीट करूयात. आधी काय करायचं, हा मायनस साइन
बाहेर काढायचा मायनस साईन 330. ओके, हा मायनस साईन बाहेर का काढला? निगेटिव्ह अँगलचा फॉर्म्युला साइन ऑफ मायनस थिटा इज मायनस साइन थिटा. ओके, मग त्याच्यानंतर आता हे मल्टिपल मध्ये लिहूयात. 0, 90, 180, 270 आणि 360. बस 330च आहे म्हणजे 360 पर्यंत बस. ओके, मग आपला अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. ओके, त्याच्यानंतर त्याचे ऍडिशन सबट्रॅक्शन लिहिण्यासाठी ही लाईन ड्रॉ करून घ्या. ओके, मग 360 मायनस 30 लिहायला लागेल ना. साइन 360 मायनस 30. पुढची स्टेप कोण सांगते आता? हा, पुढचा 4 into 90. मायनस साइन 4 into 90 मायनस 30. ओके, हा 4 इव्हन आहे म्हणजे रेशो रिमेन सेम. हा, त्यामुळे एक मिनिट याला ब्रॅकेट द्यायचं ना, आपण मगाशी घेतलं होतं तसं. ओके, हा मायनस साइन बाहेरच राहू द्या आणि हा एक मिनिट. ओके, मायनस साइन हा अँगल काय होतो? इलिमिनेट. मग इथं काय राहतं? फक्त 30 डिग्री. आता याला प्लस किंवा मायनस साइन द्यायचं बाकी आहे आणखीन. हे मायनस आधीच येत आहे बरं का. आता मायनस साइन द्यायचं की प्लस, ते कशावरून ठरवतो आपण? 360 लाईज इन क्वाड्रंट नाही कळाला तर हे तर कळतं, ASTC. ओके, मग थर्ड क्वाड्रंट आहे, फोर्थ क्वाड्रंट आहे बरोबर. मग फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं? कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात. पण आपल्याला दिलेला रेशो काय आहे? साइन, म्हणजे त्याला काय साइन येणार? मायनस. ओके, कळालं हे मायनस कसं आलं? कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात पण आपल्याला दिलेलं होतं साइन, म्हणून तो आला मायनस. मग हे मायनस मायनस प्लस साइन 30 आणि साइन 30 ची व्हॅल्यू किती आली? 1/2. ओके, तर बघा आपल्या ह्या 3 व्हॅल्यू फाइंड करून झाल्या. आता शेवटची व्हॅल्यू राहिली कुठली? कॉस मायनस 390 डिग्री. आता हे मात्र कॉस मायनस 390. ओके, तर आधी हे मायनस कॉस म्हणजे मॉड अँगल असतो. मॉड म्हणजे निगेटिव्ह अँगल असला तरी तो काय घ्यायचा? पॉझिटिव्ह. येथून मायनस साइन बाहेर निघत नाही. कळालं का? कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे की नाही, कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. ओके, म्हणजे मायनस साइन इलिमिनेट होत असतो मॉड अँगल असल्यामुळे. ओके, मग 390. आता 390 कुठे येतो बघूयात आपण. 0, 90, 180, 270, 360 आणि 450. ओके, मग बस झाला. 390 तिथंच येईल ना, म्हणजे काय झालं? हे असं फिरून परत पहिल्या क्वाड्रंट मध्ये आला. ओके, आफ्टर दॅट आता कॉस लिहायचंय. कोण सांगेल कसा लिहिणार कॉस? मी सांगू. 360 plus 30. 360 plus 30. 360 प्लस 30. पुढची स्टेप कोण सांगेल? पुढे काय करायचं असतं? 4 into 90. 4 into 90 प्लस 30. ओके, मग हा 4 इव्हन नंबर असल्यामुळे रेशो आहे तो राहिला कोणता? कॉस. त्याच्यानंतर हा अँगल इलिमिनेट 30. आता मला सांगा प्लस साइन द्यायचे की मायनस? काय द्यायचं, प्लस की मायनस? Plus. प्लस. Plus. का? का बरं? पहिल्या कॉन्ट्रॅक्ट. पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहे आणि पहिल्या क्वाड्रंट मध्ये ऑल रेशो पॉझिटिव्ह आणि कॉस 30 चा आन्सर √3/2. मग आपण 4 फाइंड केले. आता ह्या 4चं LHS मध्ये पुट करायचं. मग आपण मागच्या पेजला जाऊयात. कुठे गेली LHS आपली? आता कॉपी पेस्ट पण नाही करतात, हे लिहून घेऊयात आपण नेक्स्ट पेजला. कॉस 570 साइन 510 कॉस 570 इंटू साइन 510 बरोबर आहे का बघा? कारण प्लस पुढे काय होतं? साइन मायनस 330 कॉस मायनस 390. तुम्ही लक्षात ठेवा बरं का, माझं हे होऊ शकतं.
साइन मायनस 330 साइन मायनस 330 इंटू कॉस मायनस 390. ओके, मग ह्या चारीच्या व्हॅल्यू आपण फाइंड केलेत की नाही, त्या एक एक बघूयात आता आधीच्या पेजवरती. ओके, तर पहिली व्हॅल्यू बघू आधी. काय होती फर्स्ट व्हॅल्यू? कॉस 570 किती आलं तर √3/2. ओके, कॉस 570चं √3/2 हे ब्रॅकेटमध्ये घ्यायचं कारण इथं मल्टिप्लिकेशन आहे बरं का पहिल्यांदा. नंतर साइन 510 510 साइन 510 किती आलता 1/2. ओके, प्लस परत ब्रॅकेट घेऊ साइन मायनस 330 किती आलतं 1/2 आणि ह्याचे किती आले √3/2. 1/2 √3/2 1/2 इंटू √3/2. एक मिनिट, मायनस होतं रे. ठीक आहे, जाऊ दे. आता यांचं मल्टिप्लिकेशन घेऊ. √3 इंटू 1 इज √3 डिवाइड बाय 2 इंटू 2 इज 4 प्लस परत √3 डिवाइड बाय 4. तर आता डिनॉमिनेटर सेम आहे, मग √3 प्लस √3 2√3 डिवाइड बाय 4. तर हे फक्त प्रिंट मिस्टेक आहे बहुतेक. ओके, सो नाव तुम्हाला तसंही प्रूव्ह दॅट नाहीत विचारणार. फाइंड. ओके, नाव टेक दिस. अरे ही पहिली व्हॅल्यू चुकली, तरी म्हणलं चुकलं कसं हे इथं बघा ना, पहिली व्हॅल्यू मायनस होती ना, मायनस मायनस. ओके, मग हे मायनस √3/4 प्लस √3/4 दोन्ही अपोजिट आहेत, सेम आहेत ना, म्हणजेच काय येईल 0. तरी म्हणलं असं इतकं चुकणार नाही. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. मग असे किती अँगल्स विचारले तरी ते आपण एक 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 सॉल्व्ह करून मगच सोडवायचं. फायनल बोर्डच्या एक्झामला जनरली हे कधी तर विचारायचं. नेक्स्ट पेज, दुसरी व्हॅल्यू. हे एक एक सिंगल सिंगल करून सॉल्व्ह करायला विचारतील किंवा आता जसे आपण 4 ॲट अ टाइम घेतले तसं विचारतील कसेही. लास्ट पेज. ओके, आपण जरा आता साइन कॉस खूप झालं, टॅन कॉटचे घेऊयात सिंगल सिंगल एखाद दुसरं. ओके, टॅन 585. ओके, टॅन कॉटचे घेऊयात. तर 0 90 180 270 360 450 630 बरोबर. म्हणजे आपला अँगल कुठला येणार आहे थर्ड मध्ये. 585 585 कुठे येणार आहे थर्ड मध्ये. म्हणजे बघा 540 आणि 630च्या मध्ये. ओके, मग लिहूयात आपण टॅन. तर कसं लिहिणार रे 585? कोण सांगा? 540 प्लस गुड 45. 45. हे तर नेहमी आहे, शेवटी 5 आलं म्हणजे 45 येणार आहे. ओके, मग हा अजून एक आयडिया सांगते मी तुम्हाला.
हे एक्झाम्पल झाल्यानंतर. ओके, tan 540. परत नेक्स्ट स्टेप, 540 90च्या मल्टिपल मध्ये लिहायचा. कसा? 6 into 90. 6 into 90 प्लस 45. त्याच्यानंतर हा अँगल पूर्ण इलिमिनेट होणार आहे आणि हा 6 इव्हन असल्यामुळे tan 45. त्याच्यानंतर आपल्याला साइन द्यायचे, प्लस किंवा मायनस. तर आता सांगा, तुम्ही मला सांगा, कारण बाकी सगळं केलं तुम्ही, एवढं फक्त राहिलं आता. प्लस अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतोय? थर्ड प्लस आहे मॅम. थर्ड. 585 लाईज इन थर्ड क्वाड्रंट. ओके, आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं? टॅन आणि कॉट. दिसतंय? टी लिहिलंय ना तिथं, म्हणजे हे काय येणार आहे? प्लस, आणि tan 45 ची व्हॅल्यू 1. ओके, असं तुम्ही आणखीन एखादं सॉल्व्ह करा, मी देते तुम्हाला. हे लिहा आधी, हे सॉरी, याचा स्क्रीनशॉट घ्या आधी. tan -495. तर कॉस आणि सेक सोडून कुठलाही असा मायनस मधला आला की त्याचा आधी मायनस साइन बाहेर घ्यायचं. ओके, -tan 495. तर आता तुम्ही काय करा, हा मायनस साइन बाहेरच राहू द्या आणि हे सोडवा आणि मला सांगा. मी नाही ड्रॉ करणार आता, तुम्ही सॉरी ड्रॉ करणार तुम्हीच सांगा. 495 कसा लिहायचा? कुणीही सांगा ते ड्रॉ करून, मी लिहिते. फोर 450 plus 45. पण 450 लिहिलं तर आपल्या आडव्या लाईनचा अँगल आहे का तो 450? इकडं पाहिजे ना तो अँगल आपल्याला, असा आडव्या लाईनवर. 540 minus 45. ते विसरायचं नाही, नाही तर मग सगळाच घोटाळा होईल. 540 वजा 45. हा, पुढे करा. मी तर करणारच आहे, पण तुम्ही पण करा. 6 into 90. बर, हे सगळं निघून जाणार आहे. आता मला सांगा, प्लस साइन येणार की मायनस? -45. -tan 45. मायनस काय येणार मायनस? कारण 495 लाईज इन सेकंड, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कोसेक पॉझिटिव्ह असतात. आणि जनरली हेच विचारतात, साइन कॉस टॅन. त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही बघत बसायला लागत नाही. ओके, मग हे मायनस मायनस प्लस आणि tan 45 ची व्हॅल्यू 1. 1. आता तुम्ही एक कराल? स्क्रीनशॉट घ्या, मग मी तुम्हाला देते एक सॉल्व्ह करायला.
360 minus 45. बघा लक्ष देऊन करा प्लस मायनस. तोपर्यंत मी अटेंडन्सची लिंक पण शेअर करते. आन्सर सांगा and then One. अटेंडन्सची लिंक भरून One. प्लस 1 और मायनस 1. प्लस 1 और मायनस 1. -1. -1. नक्की कमी मी विचारल्यावर सांगताय. हा मायनस, कारण इथल्या क्वाड्रंट मध्ये येतो ना, थर्ड मध्ये. ASTC इथं कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, म्हणजे इथं टॅन निगेटिव्ह येणार. ओके, एक मिनिट आता रेकॉर्डिंग स्टॉप करू दे मला.